कर्मयोगी पूजनीय गाडगे बाबा आणि ज्यांच्या विचाराचा मूल स्रोत घेऊन गाडगे बाबा हे प्रबोधनाचं आणि जनकल्याणाचं काम करतात, त्या भगवान बुद्धांना, संत कबीरांना, संत तुकोबांना मी त्यांना पंचाल प्रणाम करतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन. भगिनी आणि बंधुजन हो, 20 डिसेंबर कर्मयोगी गाडगे बाबा यांचा स्मृती दिवस आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारी. संत कुणाला म्हणावं, संताची व्याख्या काय आहे, हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या या 2 ओळीतून मांडणी केलेली. जो जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवतो तोच संत. गाडगे बाबा हे संत कबीराची परंपरा, भगवान बुद्धांची समन परंपरा आणि ज्योतिबा फुल्यांची सत्यशोधक परंपरा घेऊन, कदाचित त्यांना ते नाव माहिती नसेल, पण विचाराचा जो धागा आहे तो धागा घेऊन गाडगे बाबा आपल्या जीवनभर त्यांनी जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला. संत जनमानसामध्ये पूजनीय आहेत, याचा लाभ घेऊन काही लोकांनी त्याचा दुरुपयोग पण केलेला आहे. लोकांचं भलं करण्याच्या ऐवजी, आपलं भलं करण्याऐवजी लोकांची लूट करायची, लोकांचं शोषण करायचं, हा समाजद्रोह आणि धर्मद्रोह करणारे लोक साधू संतांच्या वेशामध्ये जगामध्ये कालही होते आणि आज पण वावरताना आपल्याला दिसतात. आणि त्यांना राजाश्रय देखील मिळतो. त्यामुळं सामान्य माणसं त्या लोकांच्या जाळ्यामध्ये सहजगत्या फसल्या जातात. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, काळ पडला साधू झाला, कपडे रंगायासी गेला, कपडे सोडून केली झोळी, भिक्षा वाढा मायबाई. भिक्षा खाऊन लठ्ठ झाला, ताटी उघडायासी गेला. तुका म्हणे ऐसे संत, जिथे गाळावे माती. ही रोखठोक भूमिका तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी घेतली. 2500 वर्षापूर्वी बुद्ध असे म्हणतात, अनिक कसावो कासावं यो वत्थ परिदहेस्तती, अपेतो दमसच्चेन नसो कासाव मर्हती. ज्याने आपल्या चित्तमळाचा नाश केला नसेल तो या काषाय वस्त्राचा अधिकारी होऊ शकत नाही. त्या उलट भगवंत म्हणतात, यो चवंत कसा वत्स शिलेसु सुसमाहितो, अपेतो दमसच्चेन सवे कासाव मर्हती. ज्याने आपल्या चित्तमळाचा नाश केला असेल तोच या काषाय वस्त्राचा अधिकारी होतो. गाडगे बाबा तंतोतंत
भगवंतांनी सांगितलेल्या, तुकोबांनी सांगितलेल्या या व्याख्येमध्ये ते संत म्हणून पूजनीय ठरतात. ते स्वतःला संत मानत नव्हते. कुणी जर त्यांच्या पाया पडलं तर त्यांच्या हातात जो दंडा होता त्या काठीनं ते लोकांना मारायचे. त्यांनी स्वतःच्या पायावरती कुणाला डोकं ठेवू दिलं नाही. ते स्वतः संत म्हणून लोकांमध्ये वावरले आणि लोकांकडून मान सन्मान घेतला, असंही कधी त्यांनी केलं नाही. कीर्तन करायचे, पण कीर्तन करायच्या आधी पूर्ण गाव झाडून टाकायचे. गावाची सफाई केली आणि त्याच गावात भाकर मागायची आणि भाकर भाजी घेऊन कुठल्या तरी झाडाखाली बसायचं आणि भोजन करायचं. पण गाडगे बाबांनी अय्याशीचं जीवन स्वीकारलं नाही आणि कधी कुणाच्या घरी त्यांनी बोलावलं आणि गाडगे बाबा जेवायला गेले असंही कधी फारसं घडलं नाही. गाडगे बाबा एकदा कीर्तनाला गेले. अंगावरती चिंध्या चिंध्या शिवलेला सदरा, डोक्यावरती फुटक माठाचा एक ढोपर आणि हातामध्ये झाडू. गाव झाडणं सुरू केलं. लोक विचारतात, बाबा अरे हे एवढा धूळ का बुडून राहिलास? गाडगे बाबा म्हणतात, अजी आज कीर्तन आहे ना आपल्या गावात. मग कीर्तन आहे बापा तर हा गाव झाडाने लागत का जी? लोक तसेच बसतील का? लोक विचारायचे, अरे बाबा मग कीर्तन कोण कराय, कोणाचं आहे कीर्तन? तू म्हणे एक डेबूजी आहे ना का, तो डेबूजीचं कीर्तन आहे म्हणे. मग कुठं आहे? लोक विचारायचे, तो कुठं आहे डेबूजी? बाबा आतापासून येईल का? जेव्हा कीर्तन राहील तेव्हा येईल ते, तुम्हाला दिसेल. आणि ते गाव झाडणं झालं की त्या एखाद्या ओट्यावर त्यांनी सांगायचं की बाबा कीर्तनकार यायच्या आधी एखादं बत्ती बित्ती आणा दी. कारण तेव्हा काही इलेक्ट्रिकचे लाईट नव्हते, मेणबत्ती असायची. आणि तो लाईट लावला. लोकांना सांगायचं आपल्या गावात भजन मंडळी असन तर त्याला बोलवून घ्या. भजन मंडळी यायची. ते भजन मंडळी आपला गजर सुरू केला त्यांनी, पण कीर्तनकाराचा पत्ताच नाही. लोक भजन मंडळी विचारायचे, अरे तुझा तो कीर्तनकार येणार होता तर ते अजून आलेच नाही महाराज. आता नाही आले बाप्पा तर आपण त्याच्यासाठी थांबाव काय, मीच करतो. असं म्हटल्यानंतर ते खदखद हसायला लागतात. हा फाटक्या कपड्याचा, गाव झालणारा, डोक्यात फुटक्या माठाचं ढोबर घालून आलेला हा कीर्तनकार, हा काय कीर्तन करणार आहे? आणि मग जे भजन करणारे लोक होते ते आपल्या घरी जायला निघाले. आणि गाडगे बाबांनी उभं राहून भजनाला सुरुवात करायची. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि मधुर आवाजात जेव्हा भजन सुरू झालं तेव्हा घरी जायला निघालेली भजन मंडळी वापस यायची आणि गाडगे बाबांचं कीर्तन सुरू व्हायचं. गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनाचे विषय जे घेतले ते विषय प्रचलित कीर्तनकारांनी घेतलेले विषय नसायचे. पोथ्या पुराणातले गोष्टी गाडगे बाबा मानत नव्हते. गाडगे बाबा लोकांना दैनंदिन जीवनात त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत
त्या गोष्टींच्या पुढे करून त्यांना धर्म सांगायचे. धर्माच्या नावावरती लोकांमध्ये धर्म मार्तंडांनी पुरोहितांनी अधर्माची मांडणी केली. गाडगे बाबा सांगायचे, तुकाराम बुवा म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. तुम्ही देवाची पूजा करता, देवाच्या साठी मंदिर बांधता. गाडगे बाबा सांगतात, विचारतात, मग मंदिरात तुम्ही देवाची मूर्ती बसवता तर ती दगडाचीच असते का नाही? मग ती बोलते काय? दगडाचा तो देव बोलील तो कैसा, कवन काळी वाचा फुटेल त्याशी. तुकाराम महाराजांचं प्रमाण देतात आणि लोकांना प्रश्न विचारतात, आपल्या गावात विठ्ठलाचं मंदिर आहे का नाही? लोक म्हणायचे, हो बाबा. मग विठ्ठलाचं मंदिर सकाळी तुम्ही झाडू नाही टाकत असाल? हो बाबा. कसा तुमचा देव रे? ज्याला आपलं घर झाडता येत नाही तो तुमचं भलं कसं करीन रे बाबा? मग विठ्ठलाने तुम्ही आंघोळी घालून देत असाल? हो बाबा. कसा तुमचा देव रे? ज्याला आपलं अंग धुता येत नाही तुमचं भलं कसं करीन रे बाबा? मग पुन्हा प्रश्न विचारतो, मग त्याला धोतरही नेसून देत असाल? हो बाबा. कसा तुमचा देव रे? ज्याले आपलं धोतर नेसता येत नाही तो तुमचं भलं कसं करीन रे बाबा? मग त्याला निवदही दाखवत असाल आणि निवद जर कुत्र खायला लागलं तर विठ्ठल त्याला हळद कधी म्हणते काय? लोक म्हणतात नाही. अरे, ज्याच्या समोरच निवद कुत्र खाते त्याला हळ म्हणू शकत नाही, तो तुमचं कसं भलं करेल? बाप हो, देव देवळात नाही, देव गोर गरिबांच्या सेवेत आहे. मंदिरात पुजाराचं पोट असते, मंदिरात देव नसतो. तिथं फक्त पुजाराचं पोट असते बाबा. हे तुम्ही समजून घ्या रे बापू. असं काही फिरवटून गाडगे बाबा लोकांना सांगायचे. देव कुठं आहे? देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. देव देहात हो देहात, काहो जाता राऊळात. तुका म्हणे मूळ जाणा, देव शोधून पाहणं. तुकाराम महाराजांचा गाडगे बाबांवरती फार प्रभाव होता. गाडगे बाबा अडाणी होते, शिकलेले नव्हते. त्यांच्या साधू होण्याच्या गृहस्थाश्रमात ते कीर्तनाला जायचे. कीर्तन ऐकता ऐकता जे त्यांना समजलं, जे त्यांना अभंग पाठ होते, ते अभंगाचे प्रमाण ते आपल्या कीर्तनातून देतात. हो, गोर गरिबांची सेवा करा, त्याच्यातच देवाची पूजा आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. रंजल्या गांजल्यांच्या साठी झटा बापू हो, त्यांची सेवा करा, तीच देवाची पूजा आहे. गाडगे बाबा धर्माची सोपी व्याख्या करतात. ते म्हणतात, भुकेल्यांना अन्न द्या, ज्यांच्या अंगावर कपडा नाही अशा उघड्या नागड्या लोकांच्या अंगावर कपडे द्या. ज्यांना राहायला घर नसन त्यांना निवारा द्या, त्यांना आश्रय द्या. गोरगरिबांच्या पोरांच्या शिक्षणाला मदत करा, गोरगरिबांच्या मुला मुलींच्या लग्नाला मदत करा, आजारी पडलेल्या लोकांना सहाय्य करा, तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेल्यांना अन्न द्या. हाच आपला खरा रोकडा धर्म आहे. याच्यापेक्षा दुसरा धर्म कोणताच नाही. इतकी सुंदर व्याख्या गाडगे बाबा धर्माची करतात. धर्माच्या ग्रंथांमध्ये जातीची उतरंड सांगितली. गाडगे बाबा ती उतरंड नाकारतात. गाडगे बाबा सांगतात,
जाती दोनच, एक स्त्री आणि दुसरा पुरुष, याच्याशिवाय जाती नाही. गाडगे बाबा विचारतात, पक्षामध्ये जाती आहेत. आपल्याला कावळा ओळखता येतो, आपल्याला बदक ओळखता येतो. जनावरांमध्ये जाती आहे, बकरी ओळखता येते, म्हैस ओळखता येते. झाडामध्ये जाती आहे, चिंचीचं झाड ओळखता येते, लिंबाचं झाड ओळखता येते. पण बाबांनो, माणसामध्ये जाती नाही. कोणत्याही माणसाचं रक्त पहा, ते लालच आहे. कोणत्याही माणसाला नाकी डोळे सगळं सारखंच आहे. सगळेच आईच्या पोटातून सारख्याच पद्धतीनं जन्माला येतात. माणसामध्ये भेद मानू नका. जाती भेद मानणं हे देवाच्या विरुद्ध आहे. गाडगे बाबा कीर्तनात बसणाऱ्या लहान लहान लेकरांशी संवाद साधतात. तो नाव काय हो? ते गोरी कोणती पोरगी असते, तिचे केस विंचरलेले असतात, तिच्या अंगावरती चांगले कपडे असतात. ती पोरगी सांगते, माझं नाव रुक्मिणी. मग गाडगे बाबा जिच्या अंगात जिचे केस विंचरलेले नाही, जिच्या अंगावरती फाटके कपडे आहेत, तिला विचार, तो नाव काय हो? ते पोरी म्हणते चिंधी. बापा, हिचं नाव रुक्मिणी, तो नाव चिंधी. हे चांगल्या लोकांले चांगले नाव आणि खालच्या जातीच्या लोकांसाठी असे वाईट नाव, हे बरोबर नाही. हे काऊन होऊन राहिलं? तर तुम्ही शिकले नाही म्हणून. म्हणून गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून शिक्षणाचा प्रचार करतात. वखरावरती 2 बैल असतात आणि वखर चालवणारा अळानी असला तर तो तिसरा बैल असतो. विद्या मोठं धन आहे राजो, त्याले कोणी चोरून नेत नाही, त्याले कोणी जाळू शकत नाही आणि त्याले कोणी झाकू शकत नाही. बापू हो, आपल्या घरचा कोपरिका, आपल्या घरचा गिलासिका, आपल्या घरचं ताटिका युवायले पाहुणचार करू नका, जवायले पाहुणचार करू नका. पण आपल्या लेकरांना, मुला मुलीने शिकवा रे बाबा. त्यांना शाळेत टाका आणि शाळा शिकवान तर तुमचं भलं. गाडगे बाबा लोकांना विचारतात की आंबेडकर साहेब मोठे झाले, कशामुळं मोठे झाले? शिक्षणामुळं मोठे झाले. ते उदाहरण सांगतात, मी आपल्या गावात शेजारची जी बंडी आहे, बाभळीचं बन आहे, दुपारी तिथे बसलो होतो मारुतीच्या देवळात. थोड्या वेळानं ढोरं गाई मशा घेऊन पोट्टे आले आणि गंजूपत्ता खेळायला लागले. मी त्या पोरायले म्हणालो, अरे तुम्ही गंजूपत्ता खेळून राहिले तर मारुतीला राग येईन ना, गदा मारून नाही फेकीन काय तो तुम्हाला? तो पोरं म्हणाले की ओ बाबा, तुले काही डोकं बिका आहे का? तुझ्या या डोक्यात मेंदू आहे का? अरे आम्ही काय आजच गंजूबा थोडा खेळून राहिलो, आणि हा मारुती काही आत्ताच थोडा आहे. तो हालतही नाही, डुलतही नाही, तो गदा कसा मारून फेकेल? मी चुप राहिलो म्हणे. थोड्या वेळानं तिकडून पोलीस आला आणि पोलीस आले पाहून हे जुवा खेळणारे पोरं ढोंगणाले पाय लावून तयार. पण मी तुम्हाला विचारतो बापू, पोलीस मोठा की मारुती मोठा? कारण मारुतीलाही घाबरत नाही आणि पोलीस आले घाबरून पळाले. मग पोलीस मोठा आहे का नाही? लोक म्हणे हो बाबा. मग पोलीस का मोठा? पोलीस आले जर अधिकारच दिला नसता तर त्यानं आपल्याला पकडलं नसतं, पोलीस स्टेशनात नेलं नसतं, अंदर टाकलं नसतं, झोळपे मारले नसते,
कोर्टात नेलं नसतं. मग हे त्याले अधिकार आहे म्हणून त्याले आपण घाबरलो. मग त्याले अधिकार कोणा दिला? गाडगे बाबा लोकांना विचारतात. हो, त्याले अधिकार दिला आपल्या देशातल्या संविधानानं. मग पोलीस मोठा का संविधान मोठं? लोक म्हणाले संविधान मोठं. मग संविधान कोण लिहिलं? तर लोक म्हणाले आंबेडकर साहेबानं. मग आंबेडकर साहेब मोठे का संविधान मोठं? लोक म्हणाले आंबेडकर साहेब मोठे. मग आंबेडकर साहेब महासारखे आमचा बहादर असते, त्याले लिहून नसतं तर त्याले महात्मा गांधी त्याले घटना लिहायला सांगितलं असतं काय? लोक म्हणतात नाही. मग आंबेडकर साहेब मोठे का शिक्षण मोठं? लोक म्हणतात शिक्षण मोठं. गाडगे बाबा सांगतात बापू, शिक्षणाशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. म्हणून आपल्या लेकरांना शिकवा, आपल्या मुलींना शिकवा, आपल्या मुलांना शिकवा. तुम्ही जर शिकले नाही तर तुम्हाला बुद्धी मिळणार नाही. आणि बुद्धी जर नाही आली तर बामन लोक, हे पुरोहित लोक, हे भोंदू बाबा तुमची लूट केल्याशिवाय राहणार नाही. मग आपले अंधश्रद्धेत आपण सगळं आपलं गमावून बसू. म्हणून तुम्ही शिका. तर अंधश्रद्धेच्या संबंधानं जेव्हा विषय येतो तेव्हा गाडगे बाबा सांगतात, 900 कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. कारण ज्या विवाहित महिलेला लेकर होत नाही तेव्हा ती व्याकुळ होते. आणि दुःखी झालेली स्त्री, तिला जेव्हा लेकरू होत नाही तेव्हा तिला तिच्या घरात तिची सासू त्रास देते, तिची नणद त्रास देते, तिचा नवरा त्रास देते. शेजारी पाजारी असणाऱ्या बाया तिची चर्चा करतात, ही वांझुटीच आहे, इले लेकरच होत नाही, इले टाकूनच दे बाबू, इले लेकर नाही हो, दुसरी बायको कर. अशा पद्धतीनं तिला खूप खूप त्रासून सोडतात. आणि मग ती लेकरं झाले पाहिजे म्हणून 90% बैरंबुवा, खंडोबा, येताय बुवा, मला लेकरू होऊ दे, मग मी तुले 4 पायाचं करीन. असा 90 बोलतात बकरा कापायचा. आणि काही बायांना वर्षाला लेकरू होते, काही बायांची प्रकृती अशी असते का 3 वर्षानं तिला लेकरू होते, काही बायांची प्रकृती अशी असते की तिला 6 वर्षानं लेकरू होते, आणि काही बायांची प्रकृती अशी असते का तिला 12 वर्षांना लेकरू होते. आणि मी एक बाईच अशी पाहिली का तिला 24 वर्षानंतर लेकरू झालं. एका स्त्रीची देहाची एक ती केमिस्ट्री असते, जडणघडण असते. पण अडाणी लोक शिक्षण नसल्यामुळं लग्न झाल्याबरोबर शेजारचीला जर वर्षभरातच ती जर गर्भवती राहिली तर माझी सून गर्भवती राहिली पाहिजे. तिला जर वर्षाला मूल होत असेल तर हिलाही वर्षालाच मूल झालं पाहिजे. ते असा गैरसमज करून घेतला. आणि मग याच्यासाठी लेकरं झाले पाहिजे म्हणून ते 90 बोलतात, जत्रेला जातात आणि बकरा कापतात. गाडगे बाबा म्हणतात बापो, जत्रा में फतरा बिठाया, उस तीरथ बनाया पानी, पैसों की हुई धुलदानी, पैसों की भई धुलदानी. जत्रेत देऊ नसतो, जत्रेत हे पुजाऱ्याचं पोट असते. अंधश्रद्धेच्या विरुद्ध गाडगे बाबा खूप प्रहार करतात. धर्मामध्ये
असेल नसेल त्या गोष्टी अंधश्रद्धेच्या नावानं लोक प्रचार करतात, कीर्तनकारही प्रचार करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा समकालीन. जसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रचार केला, गाडगे बाबांना त्या पद्धतीचा प्रचार नाही करता आला, कारण गाडगे बाबा काही शिकले नव्हते. पण तुकडोजी महाराज 4था वर्ग शिकले होते, त्यांना भजन लिहिता येत होते. तर तुकडोजी महाराज एकदा असे म्हणतात, क्या कहती हो बात पुरानी, हम नहीं जानी तुम नहीं जानी. हे ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही जाणल्या नाहीत, तुम्ही जाणल्या नाहीत, आम्ही जाणल्या नाही, अशा पुराण्या गोष्टीची भाकड कथा तुम्ही सांगता. क्या कहते हो बात पुरानी, हम नहीं जानी तुम नहीं जानी. सुर्फनका इतनी खंबी थी, 16 योजन से लंबी थी, उसकी कुटिया भी कितनी थी, अचरज की बानी, हम नहीं जानी तुम नहीं जानी. सुर्फनखा इतकी लंबी होती म्हणे की 16 योजन, म्हणजे नागपूर पासून तर बुलढाणा इतकी लंबी. तुकडोजी महाराज प्रश्न विचारतात, तर तिची मग झोपडी केवढी कसत. अचरज की बानी, हे तर आश्चर्यच आहे. गाडगे बाबा तुकडोजी महाराज दुसरं प्रमाण देतात. कुंभकर्ण जब के सोया था, नाक में उसके गधा गया था. कुंभकर्ण इतका झोपत होता बरे, 6 महिने झोपत होता आणि 6 महिने जागत होता. कुंभकर्ण जब के सोया था, नाक में उसके गधा गया था, म्हणजे त्याच्या नाकातून गधा गेला तरी त्याला जाग येत नव्हती. कुंभकर्ण जब के सोया था, नाक में उसके गधा गया था, स्नान करने जब गया समुद्र, तो आंघोळ करासाठी विहिरीवर नाही गेला, नदीवर नाही गेला, तलावावर नाही गेला, तो आंघोळ करासाठी गेला एकदम समुद्र. आणि काय सांगते, स्नान करने जब गया समुद्र, कंबर तक पानी, हम नहीं जानी तुम नहीं जानी, क्या कहती हो बात पुरानी. तुकडोजी महाराजांनी हे भजन लिहिलं आणि ते लोकांना या पद्धतीनं अंधश्रद्धेतून बाहेर काढले. गाडगे बाबा त्यांची एक वेगळी पद्धती होती. त्यांना स्वतःला भजन लिहिता येत नव्हते. ते तुकडोजी महाराज, तुकाराम महाराजांचे, कबीर महाराजांचे, त्यांना जे पाठ आहेत असे प्रमाण ते लोकांना द्यायचे. बुद्धानं जसं चित्ताच्या शुद्धतेचा सिद्धांत मांडला. बुद्ध म्हणतात, सब्ब पापस्य करण कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपन एतं बुद्धान साधन. कोणत्याही प्रकारचं पाप करू नका. सब्ब पापस्य अकरण करू नका, कोणत्याच पद्धतीचं पाप करू नका. कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्माचं म्हणजे पुण्य कर्माचं संपादन करा. सचित्त परियोदपन, कुशल कर्म जर करायचे असेल तर तुमचं चित्त हे शुद्ध पाहिजे, परिशुद्ध पाहिजे. सचित्त परियोदपन एतं बुद्धान साधन. हाच बुद्धाचा धर्म, हाच माझा उपदेश आहे. हे जसं चित्त शुद्धीची गोष्ट बुद्ध सांगतात, तीच गोष्ट तुकाराम महाराजांची गाडगे बाबा लोकांना सांगतात. नाही निर्मळ मन काय करील साबण. अरे, तुमचं मन जर निर्मळ नसेल तर तुम्ही साबणानं किती अंग धुतलं तरी तुमचं मन हे शुद्ध होऊ शकत नाही. मग मन जर शुद्ध करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं पाप करू नका. कोणाचं वाईट करणे पुण्य पर उपकार, पाप ते परत या. परक्यांवरती प्रेम करणे, दया करणे, करुणा करणे,
त्याच्यावरती उपकार करणे, परोपकार करणे हे पुण्य, आणि त्यांना त्रास देणे, त्याचं उत्पीडन करणे, त्याची लूट करणे, त्याचं शोषण करणे पाप ते परपीडा. दुसऱ्याचं शोषण करून त्यांना त्रास देणे म्हणजे पाप. हे एवढी सोपी व्याख्या तुकोबानं केली आणि गाडगे बाबा आजन्म लोकांना तीच गोष्ट सांगत राहतात. गाडगे बाबांना हे ज्ञान प्राप्त झालं. गाडगे बाबांचा जन्म परीट समाजात झाला आणि परीट समाजात व्यसन, मटण खाण्याची पद्धती, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि गाडगे बाबाच्या वडिलांना देखील दारूचं व्यसन लागलं होतं. गाडगे बाबाच्या वडिलांजवळ चांगली 7-8 एकर जमीन होती, घर होतं, बैलजोडी होती, पण दारूचं व्यसन लागलं. जमीन पूर्ण विकल्या गेली, बैलजोडी विकल्या गेली आणि राहतं घरही विकल्या गेली. मावस भावाच्या घरी त्याच्या छपरीमध्ये राहायला गेले आणि त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे लिव्हर खराब झाले आणि ते आजारी पडले. आता मरायच्या आधी गाडगे बाबा लहान 8 वर्षाचे, त्यांचं जन्माचं नाव डेबूजी असं ठेवलं होतं, डेबू ठेवलं. तर मरायच्या आधी ते गाडगे बाबाच्या आईला, गाडगे बाबाचे वडील ज्यांचं नाव झिंगराजी होतं, झिंगराजी जानोरकर, ते त्यांच्या आईला म्हणजे सखूबाईला बोलवतात आणि म्हणतात, अहो या दारूनं आणि या देव कार्यानं माझा माया सत्यानाश केला. मी तर आता मरून राहिलो, पण तुले सांगतो माया डेबुले दारूच्या एका थेंबाले हात नको लावू देऊ आणि ह्या देव कार्याच्या पासून त्याला कोस दूर ठेवायचं. आणि आपला त्याने प्राण सोडले. गाडगे बाबाचं वय तेव्हा फक्त 8 वर्षाचं. गाडगे बाबाच्या आईना हंबरडा फुटला. दोघही माय लेक रडायला लागले. गाडगे बाबाचा मामा चंद्रभान वठ्ठी हा श्रीमंत होता. ते या माय लेकांना आपल्या घरी घेऊन गेले. तिथे गाडगे बाबाची आई सकाळी उठायची, दळण दळायची जात्यावरच आणि गुराढोरांच्या शेण सावळायची, साफ करायची. आपल्या डेबूला पण तेच सांगायची, बाबू माणूस प्रिय नसतो, प्यारा असतो माणसाचं काम. आपण दुसऱ्याच्या घरी आहो बेटा, आपण जर काम नाही केलं तर आपल्याला कोणी चांगलं म्हणणार. मग लहानपणीच गाडगे बाबा मामाची ढोरं घेऊन बंदीत जातात, बिळात जातात आणि साऱ्या गावातले ढोरकी आपापले ढोरं आणतात आणि डेबू पण मामाची ढोरं घेतात. सगळे शिदोऱ्या घेऊन येतात. कोणी मांगाचा पोरगा, कोणी महाराचा पोरगा, हे सगळे जातीचे, वेगवेगळ्या जातीचे ढोरं आपापले शिदोऱ्या घेतात आणि गाडगे बाबा त्या साऱ्या ढोरक्यांना जमा करून त्या शिदोऱ्या एकत्र करून जेवण करतात. म्हणजे त्या 10-12 वर्षाच्या असताना त्यांच्या मनातली जी अस्पृश्यतेची भावना होती, जातीयतेची भावना होती, ते त्याने निघून गेलेली होती. गाडगे बाबा त्या ऋणमोचनच्या पूर्णा नदी तिकडे आहे, ढोर चारायला गेले का मस्त सगळे ढोरकी त्या पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये पोहायचे आणि तिकडून आला का मग हे पोरं बसायचे. तर गाडगे बाबा त्या पोरांच्या समोर उभं राहून कीर्तन करायचे. ते भले ते कीर्तन गंमत का असे ना, पण ती नेतृत्वाची जी क्षमता होती ती वयानं लहान असतानाही ती प्रतिभा
गाडगे बाबांमध्ये होती. आणि गाडगे बाबा अशा प्रमाणे मामाच्या चंद्रभानवरती मामाचं काम गाडगे बाबांना आपल्या हाती घेतलं. आणि मामा मग पाटलाच्या बैठकीत बसायला लागला, पाटलाच्या सोबत फिरायला लागला. पाटलाचे जे वाईट छंद होते ते मामालाही लागले. आणि असं करत करत पाटलानं मामाची जमीन कर्जामध्ये लिहून घेतली. आणि एक काळ असा आला की पूर्ण जमीन त्यांना हडप. जमीन हडप केल्यानंतर दोस्तानीच आपला घात केला. प्रीतम पाटील तिडके यांनीच आपला घात केला. कप्ताना आपली जमीन याने हिसकावून घेतली. याचा धसका बसला आणि मामा आजारी पडून त्याचा मृत्यू झाला. याचा परिणाम डेबूवरती खूप झाला. डेबूने सगळ्यांना कामाला लावलं. गाईचं दूध, म्हशीचं दूध कोणालाच खाऊ द्यायचं नाही, की विकायचं. सगळ्यांनी कष्ट करायचे आणि सावकाराचं कर्ज फेडायचं. आणि त्याला सांगायचं की पाटील सावकार हे आता एवढे पैसे दिले, आता याचं तुम्ही एक चिठ्ठी लिहून द्या. तर तो चिठ्ठी लिहून द्यायला तयार नव्हता. त्यानं सांगितलं का तुम्ही नाही दिलं तर माझ्याकडे हिशोब आहे. आता तुमचे एवढे झाले, एवढे फिटले, एवढे राहिले. असं करत करत त्याचं पूर्ण जे कर्ज आहे ते कर्ज फिटलं. आणि सावकाराला डेबूजी म्हणतात, गाडगे बाबा म्हणतात की सावकार आता तुमचं कर्ज फिटलं, माही जमीन आता मध्ये वापस करा. पाटील भांडणावर आला, तू जमीन द्यायला तयार नाही, तुला काय करायचं आहे तर ते करून घे. पोलीस स्टेशन माझ्या हातात आहे, सरकार माझ्या हातात आहे, साहेबासोबत माझी ओळखी आहे, तुला काय करायचं असं तर ते करून. गाडगे बाबा जीवावर उदार होतात आणि पाटलाने जी जमीन हिसकावली, पचवली, तर त्याच्यामध्ये वखर नेतात. पाटलांनी गुंड जमा केले आणि गुंडांना घेऊन पाटील गाडगे बाबावरती हमला करण्यासाठी शेतात तो घोड्यावर बसून आला आणि गुंडांच्या हातात लाठ्या काढल्या. गाडगे बाबा त्या गुंडांना म्हणतात, तुमची माझी काही दुश्मनी नाही, दुश्मनी पाटलाची आणि माझी आहे. तुम्ही गरीब, मीही गरीब, तुम्ही आमच्या मधात पडू नका. आणि जर मधात पडायचं असेल तर आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून या. म्हणजे महा हातानं तुमचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. पण पाटलाचे खाल्लेले लोक कसे ऐकतील. गाडगे बाबावरती चुकून पडले आणि गाडगे बाबाने एकट्याने त्याच्यासोबत संघर्ष केला आणि सगळे गुंड पळवून लावले. आणि सावकाराच्याही माग लाठी घेऊन गाडगे बाबा धावतात आणि घोड्यावरती बसलेल्या, ज्या घोड्यावरती पाटील बसला होता त्या घोड्यावरती दणका टाकतात. तो पाटील त्या घोड्यावर बसून पळून जातो. पाटलाने मग मध्यस्थी केली आणि डेबूजीच्या मामीला बोलावून घेतलं. का पाय तुझा भाचा ऐकत नाही, पण तू होय आपले संबंध आहेत तुने, म्हणून अर्धी जमीन तुला देतो, अर्धी जमीन सोडून दे. तू त्या डेबूच्या मतानं ऐकशील तर सारीच जमीन मी घेऊन टाक, तुला तासही देणार. गाडगे बाबांनी संघर्ष करून मिळवलेली जमीन गाडगे बाबाच्या मामीनं गाडगे बाबाला न विचारता तिने त्या अर्धी जमीन त्याला देऊन टाकली. आणि याचा गाडगे बाबांवरती फार मोठा प्रभाव, वाईट परिणाम झाला. गाडगे बाबा उदास झाला आणि शेतामध्ये गेला, मळ्यावरती उभा राहिला, नजर टाकली तर एक साधू
अंगात कपडे नाही, फक्त लंगोटी आहे, आणि शेतातील ज्वारीचं कणीस तोडतो आणि कच्चच कणीस खाऊन तो येऊन राहिला. गाडगे बाबांना पाहिलं का हा कोणता साधू आहे. ते त्याच्या जवळ गेले आणि जवळ जाऊन त्याला नमस्कार करतात आणि म्हणतात कि आपको भूख लगी होंगी तो मैं आपके लिए खाना लेके आऊ. क्या लेके आऊ. साधूना सांगितलं थोडा आटा आणलो, थोडा गुळ आणलो आणि थोडं तूप आणलं. गाडगे बाबा घरी जातात आणि हे सगळं खात आणतात आणि मारुतीचं जे देऊळ होतं त्या देवळात बसून ते त्या साधूला देऊ घालतात. त्याच्यानंतर गाडगे बाबा त्याला विचारतात की मी तुमच्या सोबत येऊ का. मला तुम्ही शिष्य बनवून घ्या, मी तुमच्या सोबत येतो. पण साधूना सांगितलं तू आज नको येऊ, मी उद्या येतो, तू उद्या ये. आणि गाडगे बाबा दुसऱ्या दिवशी येतात. पण दुसऱ्या दिवशी साधू काही येत नाही आणि साधू न आल्यामुळं गाडगे बाबा मोठा व्याकुळ आणि तसंच उदास होऊन घरी येतात. दुसऱ्या दिवशी बाजारात जातात आणि बाजारातून जेव्हा गाडगे बाबा रात्रीचे 10 वाजता घरी येतात तर त्यांची आई सांगते, बाबू एक साधू आला होता रे, सारे कुत्रे भुंकत होते आणि तो ओरडत होता, देवदास कहाँ है देवदास, कहाँ है देवदास, असा ओरडत होता. गाडगे बाबाच्या लक्षात आलं का ज्या साधूचं वर्णन आई करून राहिली तो साधू तोच होता ज्याला मी जेवण दिलं होतं, ज्याच्या सोबत मी जात होतो. गाडगे बाबांना रात्रीला बायकोला झोपू दिलं, सगळ्यांना झोपू दिलं आणि गाडगं घेतलं, काठी घेतली आणि गाडगे बाबांना गृहत्याग केला. डेबू गायब झाला, दिसत नाही. 4 वर्ष डेबूचा तपास केला पण तपास लागला नाही. गावचा एक पोरगा पंढरपूरच्या यात्रेत, आषाढीच्या यात्रेमध्ये पंढरपूरला त्याला डेबू दिसला, झाडत होता आणि नंतर कीर्तन करताना त्यानं पाहिलं. गाडगे बाबा सोबत तो बोलला, तू गेला त्यानंतर तुझी आई फार व्याकुळ झाली, तुझी बायको फार व्याकुळ झाली, तर तू त्यांना घरी ये आणि भेट. तर त्याने सांगितलं की मी ऋन्मोचनला जी यात्रा आहे ते ऋन्मोचनच्या यात्रेमध्ये मी येईल. तो पंढरपूरच्या यात्रेतून घरी आला आणि डेबूजीच्या आईला म्हणजे गाडगे बाबाच्या आईला सांगतो की सखू आत्या तुझा पोरगा साधू झाला, पंढरपूरला मी गेलो तर तो मला भेटला आणि ऋन्मोचनच्या यात्रेमध्ये तो येईल म्हणाला. आईला मोठा आनंद झाला, बायकोला आनंद झाला. सगळे गाडगे बाबाची आई, गाडगे बाबाची बायको, गाडगे बाबाची मामी बैल बंडी घेऊन आपल्या डेबूला भेटासाठी ऋन्मोचनच्या यात्रेत गेले. तर ऋन्मोचनच्या यात्रेत गेले तर गाडगे बाबा जिथं लोक आंघोळ करत होते आणि नदीतून बाहेर येताना घसरून पुन्हा पडत होते तर लोक हसत होते. लोक पडू नये म्हणून गाडगे बाबा कोरडी माती घ्यायचे आणि त्या ओल्या जागेवरती कोरडी माती टाकत होते. हे सखूबाईनं पाहिलं, हे कुंताबाईनं म्हणजे त्यांच्या बायकोने पाहिलं, मामाच्या पोरगा जो विठ्ठल होता त्यांनी पाहिलं. ते मध्ये मध्ये जाऊन बोलायचा प्रयत्न करतात पण गाडगे बाबा काही बोलत नाही, ते आपल्या कामामध्ये असतात आणि हे सगळं माती टाकण्याचं काम ते करतात. त्याच्यानंतर जेवण झालं आणि जेवल्यानंतर हे सगळे बसतात आणि गाडगे बाबाची आई विचारते, बाबू तुझा बाप मेला, तुझा मी सांभाळ केला, तुझा मामा मेला तरी मी तुझा सांभाळ केला, आणि जेव्हा तू मोठा झाला तर तू आम्हाला सोडून गेला, आमचा काय गुन्हा होता बाबा, चल घरी. गाडगे बाबा म्हणाले, आई आता मी घरी येणार नाही. आता मी माझं आता ते घर राहिलेलं नाही. गाडगे बाबाची आई म्हणते, बाबू
तू जर घरी आला नाही तर आमचं कसं होईल, आमचं कोण आहे. तर गाडगे बाबा वर बोट ठेवतात, दाखवतात आणि सांगतात तुमचा तू आहे. आणि गाडगे बाबा काठी उचलतात, झाडू उचलतात, डोक्यावरती खापर टाकतात आणि निघून जातात. गाडगे बाबा यांनी देऊळ बांधलं नाही, गाडगे बाबांनी धर्मशाळा बांधली. गाडगे बाबांनी गोरगरिबांना शिक्षणात मदत केली. गाडगे बाबांना बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, प्रल्हाद केशव अत्रे, भाऊराव पाटील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यासारखे विद्वान लोक गाडगे बाबांना नतमस्तक झाले. कारण गाडगे बाबा अंधश्रद्धेच्या विरोधात प्रचार करायचे, शिक्षणाचा प्रसार करायचे, व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रचार करायचे, जातीयता नष्ट झाली पाहिजे, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे म्हणून प्रचार करायचे. गावात सहभोजन करायचे, साऱ्यांच्या भाकरी जमा करायचे आणि पंगत करायचे. एवढं मोठं काम त्यावेळी एकही वर्ग न शिकलेल्या गाडगे बाबांनी केलं. भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेला ग्रँड बंद झाली आणि हे माहीत झाल्याबरोबर गाडगे बाबा थेट मुंबईला आले आणि मुंबईला येऊन मुख्यमंत्री तेव्हाचे डी खेर त्या खेरांना भेटले आणि म्हणाले की तुम्ही जनतेच्या हितासाठी आहात का जनतेला नाळवण्यासाठी. तोपर्यंत खेरांना गाडगे बाबा माहिती. खेर म्हणाले बाबा मी काय केलं. अरे तुम्ही त्या महात्म्याच्या तो लोकायला गरीबाच्या लेकरासाठी शाळा काढली आणि तुम्ही त्याच्या शाळेची ग्रँड बंद केली आणि त्याला उपाशी मारून राहिले. लेकराची शाळा तुम्ही म्हणजे बंद करून राहिले. जोपर्यंत तुम्ही त्याची ग्रँड सुरू करत नाही मी तुमच्या दारातून उठत नाही आणि अन्नाकण पाण्याचा फोटोही घेत. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्यांची ग्रँड चालू केली. बाबासाहेबांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली, हिंदू धर्मातल्या जातीयतेच्या मुळे, अस्पृश्यतेच्या मुळे हिंदू धर्म सोडायचा विचार केला, दुसरा धर्म घ्यायचा, तर ते गाडगे बाबांना विचारतात बाबा मी हिंदू धर्माला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण हिंदू सुधरत नाही. मी आता हिंदू धर्म सोडायचं ठरवलं. मी आता कोणता धर्म घेऊ फक्त एवढंच तुम्हाला मार्गदर्शन विचारासाठी आलं. गाडगे बाबा म्हणतात की असा धर्म घ्या की जो या मातीतला, ज्यानं देशाचं भलं होईल, देशाचं नुकसान होणार, देशातल्या लोकांमध्ये कत्तली होणार नाही, दंगली होणार नाही. गाडगे बाबा असं म्हणाले आणि बाबासाहेब म्हणतात बाबा मी बुद्ध धर्म घेण्याचं मनात घेतलेलं आहे. गाडगे बाबा म्हणतात आंबेडकर साहेब अगदी तुम्ही माझ्या मनात. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि 52 दिवसानं 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचा मृत्यू झाला. गाडगे बाबावरती याचा खूप परिणाम झाला आणि गाडगे बाबा त्यानंतर इतके व्याकुळ झाले की बिमार पडले आणि 15 दिवसातच त्यांनी 20 डिसेंबरला आपला प्राण सुटला. असा हा क्रांतिकारी संत, हा समाजवादी संत, हा प्रबोधनकार, हा चालता बोलता विद्यापीठ, जगा वेगळा कीर्तनकार आणि जो एकही वर्ग शिकला नाही पण ज्याच्या नावाचं विद्यापीठ निघालं, एकही वर्ग न शिकलेला हा साधू, प्रकांड पंडित, त्याला आपला साधू मानतात, नतमस्तक होतात, त्याला गुरुस्थानी मानतात. आजचे गाडगे बाबा 20 डिसेंबर 1956 साली वलगावच्या पिढी नदीचा जो पूल आहे तिथे नागरवाडीला जाताना आणि तिथून परत जाता आलं नाही म्हणून परतताना त्यांनी आपला प्राण सोडला आणि जगाचा निरोप घेतला. त्यांचा अंत्यसंस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या उपस्थितीत अमरावतीला झाला आणि असा हा संत, जगावेगळा संत, आपल्या जगाच्या कल्याणासाठी पूजला. अशा संतांना आपण नतमस्तक होऊया, त्यांना सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि आपले 2 शब्द, आपले हे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय ज्योतिबा, जय लोकशाही, जय संविधान, जय भारत.